80 80 1,60,000 2,00,000 ते 1.5 लाख ते 2 लाख लोकसंख्या ही त्या बहुपेठच्या पुलाच्या त्या साईडला राहते आणि मोस्टली हे दलित मुस्लिम ओबीसी समाजाचे हे आमचे लोक आहेत. परंतु मी लहानपणापासून पाहतो की इथं उड्डाणपूल झालं तर बाबा काय किती सुविधा होईल. आणि ह्या उड्डाणपुलाच्या चक्करमध्ये मी जनरल हॉस्पिटल चंद्रपूरला कॅज्युलिटीमध्ये ऑफिसर असताना किती लोकांना रस्त्यातच मरताना पाहिलेलं आहे. परंतु एकाही जनप्रतिनिधीला आतापर्यंत ह्या उड्डाणपुलावर विचार करण्याचा का वेळ मिळाला नाही, ह्याबद्दल यांच्या ह्या समाजाबद्दलच्या काय आकस आहे हे मला एक मुद्दा जो आहे तो नमूद करून जे मी माझ्या प्रोजेक्टिव्ह राहील. दुसरी गोष्ट 2017 पासून 247 कोटी सेंट्रल करून किंवा स्टेट गव्हर्नमेंट कडून एजन्सीद्वारे आलेले आहेत. परंतु अजूनही ते 2018 पर्यंत हे अमृत जल योजनेचं काम पूर्ण करायचं होतं आणि प्रत्येक घरामध्ये 24 घंटे पाणी मिळणार अशा प्रकारे ती अमृत जल योजना आणली होती. त्याने महानगरपालिकेने त्या संदर्भामध्ये आमच्या खिशातून किती टॅक्स वसूल घेतला हे 247 करोड कॉम्पन्सेट करायला हे म्हणजे हे आम्हाला माहित आहे. आणि 1 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं 2018 मध्ये पण ते झालं नाही. आणि आज 2024 आहे, अजूनही त्या पाण्याची काय व्यवस्था आहे एवढं ते तर फक्त पाणी पोचत नाही. आणि ज्या ठिकाणी पाणी पोचते त्या ठिकाणी एवढं गढूळ पाणी आहे की आम्ही त्या दिवशी ह्याच्यावर एक प्रेस कॉन्फरन्स आपला एक बाईट दिली आणि ते आम्ही पाणी दाखवलं की कशा प्रकारे ह्या पाण्यामुळे बाकीचे रोग तर होतात, टायफॉइड मलेरिया, परंतु हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरचा इन्फेक्शन होतो आणि हिपॅटायटिस बी, आणि त्याच्यामुळे लिव्हर कॅन्सरचे सुद्धा खूप प्रमाणामध्ये इथं होऊ शकतात. आणि ह्या सर्व बाबीमध्ये महानगरपालिकेचा आणि इथल्या स्थानिक नेत्यांचा, आमदारांचा आणि पालकमंत्र्याचा काहीही इंटरव्हेन्शन नाही आहे. तर हे बेसिक फंडामेंटल प्रश्न आहे. तुम्ही अन्न, पाणी, वस्त्र, निवारा हे जर तुम्ही जनतेला देऊ शकत नाही तर हे तुम्ही 100 करोडचे दावे करून राहिले की आम्ही 100 करोडचा विकास केला, 100 करोडचा विकास केला, दाखवा ना. 2-4 करोड पाण्यावर खर्च करा ना, 2-4 करोड पुलावर खर्च करा, 2-4 करोड तुमच्या विहिरींचं खोलीकरणावर करा. एम्प्लॉयमेंटचा प्रश्न आम्ही पाहून टाकू. तर हे कुठे आहे 100 करोड दाखवा आम्हाला. तुमचा आरोप स्थानिक आमदारांवर स्थानिक आमदार